तिने हा निकाल फिरवला. म्हणजे फक्त 24 एकर जमिनीची मागणी केलेली असताना पूर्ण जमीन तुम्ही डी दयाबाईला द्या ते, आणि कानही बंद केले होते. 1 इंचही वन खात्याची जमीन मी कधीही जाऊ देणार नाही असं म्हणणारे गणेश नाईक आहेत कुठे? की याच्यात झालं काय? आमच्या माहितीप्रमाणे ते कारण देत आहेत की आम्हाला न्याय व विधी विभागाने पुढे जायची परवानगीच दिली नाही, म्हणून तुम्ही 2800 कोटी रुपयाचं नुकसान करणार, तुम्हाला परवानगी दिली नाही म्हणून. वन खातं ह्याच्यामध्येच पडलं नाही. पहिली लढाईच वन खातं विरुद्ध डी दयाबाई असताना वन खात्याने चूप बसणं हे सगळं संशयास्पद आहे. माझा किती तुझं किती याची लढाई चालू आहे. आणि डी दयाबाई यांनी लिहून दिलेलं की 24 एकर वरती माझं बांधकाम झालं असल्या कारणाने तुम्ही पूर्ण जमीन ताब्यात घेऊ नये, फक्त माझी जेवढी जमीन आहे त्याच्यातली बाकी सगळी जमीन तुम्ही ताब्यात घ्या, फक्त 24 एकर ज्याच्यावर बांधकाम झालंय ती जमीन ताब्यात घेऊ नका. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.